नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता कोण कोण माझ्याशी सहमत असतात त्यांनी कमेंट नक्की करा. बऱ्याचदा काय होतं, आपल्यासोबत किराणा मालात किंवा जे काय आपण भाजीपाला बाजार आणतो ना, त्याच्यासोबत अशा प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग येत असतात आणि आपण काय करतो, एका पिशवीमध्येच त्या साचून ठेवत असतो की पुढे आपल्याला त्या कामं येतील. पण ते आपण जास्त काही कामं घेत नाही आणि पसारा हा वाढतच जातो. तर त्याच कॅरी बॅगपासून मी तुम्हाला एकदम मस्त आणि कामाच्या टिप्स सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक पातळ अशी कॅरी बॅग घेतलेली आहे. तुम्ही पातळ जाड हवी ती कुठली सुद्धा घेऊ शकता. तर खालच्या साईडने बघू शकता, वरचा जो ओपन भाग आहे हँडलचा तो वरती ठेवला आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने मी कात्रीने कट मारून घेतलेला आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर एका पेनच्या साहाय्याने आपल्याला हात त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने आपला हा पंजाचा आकार काढून घ्यायचा आहे. तुम्ही घेताना ना थोडासा आपल्या हातापेक्षा भरपूर हा मोठा घ्या, त्याच्यानंतरच हा ग्लोव्ज हातामध्ये जाईल. त्याच्यानंतर काय करायचं, एक सुरी घ्यायची आणि सुरी ही थोडी थोडी गरम करत आपल्याला हा जो काही आकार आपण आखून घेतला होता ना, त्याच्यावरून सुरी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. ह्याने आपल्याला दोन फायदे होतात. एक तर पिशवी कटसुद्धा होते आणि दुसरी म्हणजे चिकटलीसुद्धा जाते, म्हणजे दुसरं काही करायची गरज नाही. अशा पद्धतीने मी सुरी गरम करून त्याला कट मारून घेतलेला आहे. तर आपला हा इथं एकदम फुकटमध्ये आपला हा ग्लोव्ज बनवून तयार झालेला आहे. मार्केटमधून विकत आणायची सुद्धा गरज नाही. मेहंदी वगैरे लावणार असणार तेव्हा तुम्हाला उपयोगी पडेल. आता या ठिकाणी माझ्याकडून हा छोटा साईजचा झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या ग्लोव्जचा मी तुम्हाला आणखी एक उपाय सांगणार आहे की तुम्ही याचा कुठं कुठं यूज करू शकता. तर मेहंदी लावण्यासाठी तर तुम्ही याचा उपयोग करू शकता, किंवा तुमचे दुसरे काही बेसिन वगैरे घासण्याचे छोटे मोठे कामं असतील जिथं तुम्ही डायरेक्ट हात लावू शकत नाही, अशा वेळेससुद्धा तुम्ही ह्या ग्लोव्जचा वापर करू शकता. किंवा जर तुम्ही प्रवासात निघालेले असाल, मग आपण ना ब्रश वगैरे घेऊन जातो तर ते कंगव्यासोबत वगैरे ठेवतो, तर ते खूप खराब वाटतं आणि ते खराब पण होतात. अशा वेळेस काय करायचं, हा ग्लोव्ज घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे काही ब्रश वगैरे आहेत ना, ते अशा पद्धतीने या ठिकाणी जसे मी ठेवत आहे तसे ठेवून घ्यायचे आहे. फोल्ड करायचं, म्हणजे काय संपूर्ण ब्रश वगैरे आपले सगळे काही एका याच्यातच मिळतील आणि ते कंगव्यासोबत वगैरे खराबसुद्धा होणार नाही. तर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगपासून ही आयडिया तुम्हाला कशी वाटलेली आहे मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा पिशव्या असतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.